जत नगर परिषद निवडणुकीतील छायाचित्र आणि व्हिडिओ शूटिंगच्या कामाचे बिल काढण्याकरिता एका छायाचित्रकाराकडून 50,000 रुपये लाच स्वीकारताना जत नगर परिषदेतील कर निर्धारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं आहे। प्रवीण रंगराव बाबर वय वर्ष 31 राहणार भोसले अपार्टमेंट 3रा मजला बालविद्या मंदिराच्या पाठीमागे जत मूळ राहणार कामेरी तालुका वाळवा असं अधिकाऱ्याचं नाव आहे। आणि या घटनेची माहिती अशी की तक्रारदार यांचा छायाचित्रणाचा व्यवसाय आहे। सन 2025 साली जत नगर परिषद निवडणुकीकरिता त्यांना छायाचित्र आणि व्हिडिओ शूटिंगच्या कामाचे टेंडर मिळाले। या कामाचे बिल कर निर्धारण अधिकारी प्रवीण बाबर यांनी मंजूर करून लेखा शाखेकडे पाठवले होते। तेथून तक्रारदार यांना 3,41,922 रुपयांचा धनादेश देण्यात आला। हे काम करून दिल्याप्रकरणी कर निर्धारण अधिकारी बाबर यांनी त्यांच्याकडे 75,000 रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती 50,000 रुपये स्वीकारण्यास त्यांनी तयारी दर्शवली। तक्रारदार यांनी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली। तेथील अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्या यशोदा फोटो स्टुडिओमध्ये सापळा रचला। लाच स्वीकारण्यासाठी येथे आलेले अधिकारी प्रवीण बाबर यांनी तक्रारदार यांच्याकडून 50,000 स्वीकारले। त्याचवेळी त्यास रंगेहात पकडण्यात आले। कारवाईत पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, महेश शेंडगे, मनोज निळकंठ, पोपट पाटील आदींचा सहभाग होता। रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।